शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा सलीम कुत्ता सोबत डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत। हा व्हिडिओ आठवतोय का? पोलिसांकडून चौकशीही करण्यात आली होती। नितेश राणेंनी ठाकरे गटावर याच कारणावरून जोरदार टीका केली आहे। बडगुजर कोणाच्या मांडीला मांडी लावून नाशिकमध्ये फिरतो, बडगुजर कोणाची गुंतवणूक ठेवतो तर ती संजय राजाराम राऊतची। म्हणून बडगुजरच्या इन्क्वायरी करत असताना संजय राजाराम राऊत जो ह्याचा गॉडफादर आहे त्या संजय राजाराम राऊतची पण चौकशी झाली पाहिजे। सुधाकर बडगुजर यांच्यावर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र निवडणुकांच्या तोंडावर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं बडगुजर यांनी सांगितलंय। खासदार आणि ज्या कोणी महिला होत्या त्यांचे सीडीआर रिपोर्ट काढले असते, टेलिफोन चेक केले असते तर दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं। म्हणजे विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न हा निश्चितपणाने निंदनीय आहे। सुधाकर बडगुजर यांनी इतर पक्षांचे लोक उपस्थित असल्याचं सांगितलं आहे। पोलिसांनी त्या पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या इतरांचीही चौकशी केली, मात्र गुन्हा त्यांच्यावरच का हा त्यांचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बडगुजर यांच्यावर ज्या पार्टीमुळे गुन्हा दाखल झाला ती पार्टीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केल्याचं म्हटलंय। त्या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाचे नाशिकमधले बहुतेक सगळे पदाधिकारी हजर होते। त्यांच्यावर कारवाई झाली नाही, पण बडगुजर यांची 2 दिवसापूर्वी नाशिक जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाल्यावर ही कारवाई केली। ही भीती आहे आमच्या पदाधिकाऱ्यांची। चला, ऐन लोकसभेच्या धामधुमीत सलीम कुत्ता सोबतचं डान्स प्रकरण बाहेर काढल्यानं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या। आता ही पोलीस चौकशी कुठवर जाते, यात कोणकोणत्या पक्षाच्या नेत्यांची चौकशी होते किंवा चौकशीचं पुढे कारवाईत रूपांतर होतं का, याकडे सत्ताधारी आणि विरोधकांसह राज्यातील जनता लक्ष ठेवून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।